आता वर्कबुक शेअर केलेला आहे, विसरूनच गेलो होतो. आणि मी तुम्हाला सांगितलं की कंट्रोल की आहे, शिफ्ट की, अल्टर की या कॉमनली वापरल्याच जातात. आणि मग त्याच्याबरोबर कोणकोणत्या नंबर की आणि लेटर की वापरायच्या ते आपण फक्त पाहत जाऊया. आता मी पहिली की वापरतोय कंट्रोल प्लस एन. समजा आता कंट्रोल प्रेस केली मी, आणखी एन प्रेस केलं. आता ओपन झालेलं आहे बुक, पहा हे दुसरंच बरोबर. आता इथं पहिलं VCK 15 हे बुक होतं आणि नंतर बुक 4 आलेलं आहे. ओके, मगाशी बुक 3 होतं ते मी डिलीट केले, तेव्हा आता नवीन तयार झालेलं आलं बुक 4. म्हणजे न्यू वर्कबुक तुम्हाला जर क्रिएट करायचं असेल तर आपण जनरल आपला व्ह्यू कसा असतो, तर आपण इथं जाणार फाईल मेनू मध्ये, फाईलला क्लिक करणार, नंतर न्यू ला जाणार आणि नंतर इथं ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करणार. या 3 स्टेप्स होतात. त्याच्याऐवजी तुम्ही एक्सेल ओपन केलेला असेल तर फक्त कंट्रोल एन केलं की लगेच नवीन वर्कबुक मिळतं आपल्याला. हा एक मोठा प्लस पॉईंट आहे, म्हणजे स्पीड वाढवण्याच्या दृष्टिकोनातून. ओके, नंतर जे आहे तर एखादं वर्कबुक म्हणजे आपण आता काम करताना 2 वर्कबुक असतील, अजून बॅकला एखादं वर्कबुक असेल. आता इथं जर पाहिलं तुम्ही तर इथं 2 वर्कबुक दिसत आहेत, VCK 15 आणि ऑनलाईन टीचिंग, ही 2 वर्कबुक आहेत. पण आता वरती ओपन झालेलं वर्कबुक आहे ते VCK 15 आहे. आता मी कंट्रोल O करतो. ओके, कंट्रोल O केलं तर काय झालं, हे ओपनला आलेलं आहे बघा. म्हणजे तुम्हाला यापैकी जी सेव्ह केलेली कुठली वर्कबुक असतील, यातली जर तुम्हाला पाहिजे असतील हे ऑनलाईन टीचिंग वगैरे, तर ते ओपन करायचं असेल तर कंट्रोल O केलं की O म्हणजे ओपन असं येऊन जाते. ओके, नंतर कंट्रोल S हे सर्वांनाच माहिती आहे. कंट्रोल S म्हणजे सेव्ह साठीच आपण वापरतो जनरली. नंतर कंट्रोल A. आता इथं कंट्रोल O झाला, कंट्रोल S झाला, त्याच्यानंतर कंट्रोल A एक घेतला आपण. कंट्रोल A असेल करून पाहतो, लगेच तुमच्या लक्षात येईल काय झालं ते. कंट्रोल आणि A काय घडलं तर जी काही वर्कबुक आपलं ओपन होतं त्याच्या सगळ्या रोज आणि कॉलम सगळ्या सिलेक्ट झाल्या. म्हणजे फुल वर्कबुक जी शीट आहे ती शीट सिलेक्ट होते. ही पूर्णपणे शीट सिलेक्ट झालेली आहे. त्यामुळे ही ग्रे कलर तुम्हाला इथं दिसतोय. आणि याला परत मी क्लिक केलं की डिसिलेक्ट झाली. म्हणजे पूर्ण कंटेंट जर आपल्या शीटचे सिलेक्ट करायचे असतील तर कंट्रोल A केलं की सिलेक्ट होते. म्हणजे काही वेळेला काय होईल, मग आपण सिलेक्ट करायला जातो, असं पूर्ण जर एरिया असेल तर असा धरून आपण, म्हणजे शिफ्ट आणि एरो की वापरून आपण शिफ्ट डाऊन एरो, नंतर हा राईट एरो असं करत जातो. यापेक्षा आपलं कंट्रोल A केलं की पूर्ण सीट सिलेक्ट होते. आपल्याला सिलेक्टेड भागच करायचा असला तर आपल्याला शिफ्ट आणि एरो वापरता येतील, थोडासाच भाग असेल तर, आणि बाकी काही कंटेंट असेल तर. बऱ्याचदा असं होतं की इथंच काही भागामध्ये फक्त आपले कंटेंट्स असतात, बाकी पूर्णपणे ब्लँक असते वर्कबुक. या केसमध्ये तुम्ही कंट्रोल A केलं की बरं पडतं की आपला सगळाच पार्ट सिलेक्ट होतो. आता नंतरची की आहे ती कंट्रोल B. कंट्रोल B पण तुमच्या परिचित असेलच की आता हे B लिहिलेलं आहे आणि मी यालाच कंट्रोल B केलं तर काय होते पहा, कंट्रोल B केल्यावर बोल्ड. म्हणजे इथं जाऊन आपण जे बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन जे आहे हे ऑप्शन माऊसनं सिलेक्ट करण्याच्या ऐवजी कंट्रोल B करा. तिथल्या तिथं तुम्ही, म्हणजे फक्त कीबोर्ड आहे, माऊसचा वापर कमी होत जातोय आपल्याला. ओके, शॉर्टकट कीज मुळे. त्यानंतर कंट्रोल C हा भाग तुम्हाला जनरली माहितीच आहे की कंट्रोल C हे कॉपी करण्यासाठी आपण वापरतो, बरोबर. आणि आता वेगळा थोडा आहे ते कंट्रोल D. आता कंट्रोल D काय करतो तो पाहू. कंट्रोल D. आता मी कंट्रोल D केलं, ही एम्प्टी सेल होती, बरोबर, पूर्णपणे मोकळी आहे. फक्त वरती काहीतरी कंटेंट्स आहेत आणि वरच्या सेलचे कंटेंट्स आहेत ते खालच्या सेलला पाहिजे असतील तुम्हाला, तर कंट्रोल D करा. कंट्रोल D केलं की ते खालच्या सेलमध्ये जसं आहे तसं फॉर्मॅटिंग सकट येते. ओके, हा कंट्रोल D चा फायदा आहे. नंतर जो आहे तो कंट्रोल F. सर, हा बोला. कंट्रोल डी नी फक्त जे वरच्या सेलवर आहे तेवढंच खालती कॉपी होतं ना? हो, तेवढंच कॉपी होते सेलचं.
ओके, इथं आहे ते. आता इथं जर मी कंट्रोल डी केलं, कंट्रोल डी, तर इथं काहीच नाही, कारण वरती ब्लँक आहे. आणि इथं जर मी समजा आता इथं क्यू लिहिलेलं आहे आणि इथं मी कंट्रोल डी केलं, तर वरती जे आहे ते खाली आलं. म्हणजे वरच्या सेलचे कंटेंट्स आहेत ते खालच्या सेलला येतात, एवढंच. नंतर कंट्रोल एफ घेतलं. आता कंट्रोल एफ प्रेस करून पाहतो. कंट्रोल प्रेस केलंय, एफ प्रेस केला. आता डायलॉग बॉक्स आला, तो फाइंड व्हॉट, म्हणजे इथं आपल्याला जर सर्च करायचं असेल तर सर्च साठीचा कंट्रोल एफ केलं की या शीटमध्ये एखादं कंटेंट आपल्याला शोधायचं असेल तर शोधता येते. म्हणजे इथं आता मी म्हटलं की फाइंड व्हॉटला क्यू केलं आणि फाइंड ऑल म्हटलं मी. ओके, तर इथं त्यानं सर्च केलेलं आहे. पहा इथं डायलॉग बॉक्समध्येच बुक कुठला आहे, शीट कोणती आहे आणि सेल नंबर कोणता आहे. N6 आहे, तिथं क्यू आहे लिहिलेला. तसंच N7 जो आहे याच्यामध्ये सुद्धा क्यू लिहिलेला आहे, हे त्यानं दिलंय. आता मी इथं फाइंड नेक्स्ट केलं की तो 6चा 7 सिलेक्ट करेल. म्हणजे एका शीटमध्ये जास्त प्रमाणात कंटेंट्स असतील तर इथं ती लिस्टच येईल की काय काय क्यू कुठं कुठं आहे तो. आणि तुम्ही फक्त नेक्स्ट नेक्स्ट करत गेलात की जो कर्सर आहे आपला तो आपोआप मूव्ह होत जाईल नेक्स्ट सेलवर की ज्याच्यामध्ये ते कंटेंट्स आहेत. याच्यानंतरचा जो आहे कंट्रोल एच, म्हणजे आता काय केलं होतं आपण, क्यू ला फाइंड केला होता बरोबर, फक्त सर्च करायचा होता. मग तुम्ही ते बदलायचा होता का असं काय सांगितलेलं नाही. आता इथं दुसरा जो कंट्रोल एच येतोय तो काय करतोय, तर काय फाइंड करायचंय आणि काय रिप्लेस करायचंय. म्हणजे मी इथं फाइंड व्हॉट, आता क्यू पहिलं लिहिलेलं होतं ते आलेलं आहे समजा, ठीक आहे, क्यूच लिहितो मी इथं. तुम्ही दुसरं अक्षर लिहिलं तरी चालणार आहे, काय हरकत नाही. आता यानं रिप्लेस काय करायचं, समजा क्यू आहे मला आणि ज्या ज्या ठिकाणी क्यू आला असेल त्या त्या ठिकाणी ते आर न रिप्लेस कर असं मला सांगायचं असेल. आता हे फक्त एक अक्षर नव्हे तर तुम्हाला एखादा शब्द जरी असला, म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी आपण श्री लिहिले आणि जिथं जिथं श्री लिहिले तिथं मिस्टर लिहायचे आपल्याला, तर आपण वरती टाकणार फाइंड व्हॉट श्री आणि खालच्या बाजूला टाकणार एम आर. म्हणजे मग श्रीच्या ऐवजी रिप्लेसमेंट ज्या शीटमध्ये जेवढं श्री लिहिलं असेल त्याची रिप्लेसमेंट एम आर न होईल. आता उदाहरणार्थ आपण इथे घेतले फाइंड व्हॉट क्यू आणि रिप्लेसमेंट विथ आर असं केलं, तर आपण रिप्लेस म्हटलं तर एक रिप्लेस करेल, रिप्लेस ऑल म्हटलं तर एका वेळेला हे दोन क्यू आहेत ते आर मध्ये कन्वर्ट होतील. ओके, आणि शिवाय मेसेज येतो की एकूण किती सापडले, तर एकूण 2 सापडले क्यू आणि त्यांची रिप्लेसमेंट केलेली आहे. म्हणजे बऱ्याचदा ही कमांड आपल्याला गरजेची पडते की कंटेंट आपल्याला लक्षात येतं की एवढ्या एवढ्या ठिकाणी बदल करायचे आपल्याला आणि एका स्ट्रोक मध्येच करायचे. मग या केसमध्ये कंट्रोल एच केलं की आपल्याला फाइंड अँड रिप्लेस येणारच आहे. आणि त्याच्यामध्ये टाकल्यानंतर जो डायलॉग बॉक्स येतो की एवढे रिप्लेसमेंट केले की आपल्याला कळतं. समजा 12 महिन्याची यादी केलेली आहे आणि त्याच्यात 12 महिने घेतले, जानेवारी 21, जानेवारी 22, जानेवारी 21, फेब्रुवारी 21 असे घेतले आणि पुढच्या वर्षासाठी मी ते कॉपी करून घेतले, पण 21च्या ऐवजी फक्त मला 22 पाहिजे. अशा वेळेला मी 21 रिप्लेस विथ 22 असं केलं तर ऑटोमॅटिकली ते 12 रिप्लेसमेंटची तुम्हाला मेसेज येईल. म्हणजे तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं लिहायची काही गरज नाही आहे, ते कॉपी करून घेतलं कंटेंट आणि परत पेस्ट केलं आणि फक्त रिप्लेस 21/22 एवढं केलं की इट विल ऑटोमॅटिकली रिप्लेस द कंटेंट. आता कंट्रोल आय हा तर तुम्ही वर्ड एक्स मध्ये पण वापरता. कंट्रोल आय केलं की काय होतं, तर हे इटॅलिक होतं. हा आता तुम्हाला दिसत असेल, वर्कबुक थोडी मोठी करतो पाहिजे तर दिसत नाही. हा ठीक आहे. तर हे कंट्रोल आय केलं की इटॅलिक होतं आणि इथं इटॅलिक सिलेक्ट झालं हे पण तुम्हाला इथं दिसतंय बरोबर. आणि परत कंट्रोल झेड मी करतो, झेडचा अर्थ अंडू, म्हणजे ही पण एक कमांडच आहे कंट्रोल झेड. म्हणजे बघा आपण या की वापरतो त्याचबरोबर म्हणजे जे आपण काम करतोय ते परत कॅन्सल करायचं असेल, रिडू करायचं असेल, अंडू करायचं असेल आपल्याला, तरी देखील कंट्रोल झेड ची कमांड आपण तिथंच वापरू शकतोय. ओके, आता कंट्रोल के ही के एक बघायची. कंट्रोल एफ झालं, इथं कंट्रोल
एच होतं आपलं, ते पण झालं बरोबर. आता कंट्रोल के बघूया. कंट्रोलचे असतील किती, आपण थोडस ओढून ठेवूया काय असतील ते. कंट्रोल के पाहायचे. कंट्रोल के करताना काय आलं पहा इथं. कंट्रोल के करायनंतर इन्सर्ट हायपरलिंक. आता हायपरलिंक शब्दाचा अर्थ माहित असला पाहिजे. मला वाटतं बऱ्याच जणांना माहित असेल की हायपरलिंक म्हणजे कसं असतं की तुम्ही वेबसाईट ज्यावेळेला ओपन करता पहा की गो लाईव्ह, आता जसं तुम्ही केलं, किंवा जॉईन क्लास क्लिक केलं, क्लिक केल्याबरोबर तुम्ही क्लासला जॉईन झाला जूमच्या बरोबर. वाईज ॲपचं पहिलं पेज आहे आणि नेक्स्ट पेज तुमचं कुणाचं आहे तर झूमचं आहे. म्हणजे त्या झूमच्या पेजची लिंक आहे, ती लिंक तिथं गो लाईव्ह किंवा जॉईन क्लास जे आहे त्याच्या बॅकला जोडलेली असते. दॅट इज कॉल्ड हायपरलिंक. म्हणजे त्या शब्दावर किंवा त्या लिंकवर क्लिक केलं की बरोबर त्याच्या म्हणजे ती हायपरलिंक जी असते किंवा वेब लिंक असेल तर त्याला बरोबर जाऊन आपण जॉईन होणार आहे. तर आता हायपरलिंक हे आपल्या कॉम्प्युटरमध्येच करता येतं. म्हणजे नेटवरची लिंक ठेवली तुम्ही तरी चालेल आणि कॉम्प्युटर मधली ठेवायची असली तुम्हाला फाईल झटपट शोधण्यासाठी तरी चालू शकेल. आता पहा इथं उदाहरणार्थ आपण एखादी इथली फाईल निवडूया. आता समजा हे 8051 मायक्रो कंट्रोलर हे जर मी सिलेक्ट केलं तर ऑटोमॅटिकली त्या फाईलचं नाव जे आहे ते इथं वरती आलं बघा, टेक्स्ट टू डिस्प्ले. म्हणजे काय दर्शवलं पाहिजे हे. पण मला वाटतं की पीडीएफ नको दाखवायला, फक्त कंट्रोलर, तर मी हे कोडून टाकू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ओके. आणि म्हणजे ही फाईल आता माझ्या डॉक्युमेंट या ऑप्शन मध्ये आहे बरोबर. डॉक्युमेंट मध्ये आहे ही फाईल. मग मला आता काम करताना जर वाटलं की मला डॉक्युमेंट ओपन करायचे तर मी इथं या बॉक्सला जाणार, नंतर हे ओपन झाल्यानंतर याच्यात डॉक्युमेंट शोधणार, त्याच्यामध्ये ती फाईल शोधणार आणि मग ओपन करणार. त्यापेक्षा मला अभ्यास करताना तिथल्या तिथं चॅप्टर 1, 2, 3 पाहिजेत, तर या केसमध्ये आपण इथं या पद्धतीने हे हायपरलिंक आले, ओके म्हटलं. आता पहा इथं हे जे त्याचा कलर बदललेला आहे, शिवाय त्याला अंडरलाईन आलेली आहे बरोबर. म्हणजे हायपरलिंक आहे हे सिद्ध होतं. शिवाय त्याच्या जवळ गेलात त्या शब्दावरच की जे प्लस साईन आहे त्याचं कन्व्हर्शन हँडमध्ये होतोय पहा बरोबर. आणि ती लिंक पण दर्शवली जाते की कुठून आले हे. तर याच पीसीच्या सी ड्राईव्ह वरून, युजर मधून, स्वीट 4 मधून, डॉक्युमेंट्स मधून ही फाईल आलेली आहे. एवढी त्याचा पाथ पण पूर्ण दाखवलाय. आता मला फाईल शोधायची गरज नाही बरोबर. आता मी काय करेन तर इथं जाऊन फक्त क्लिक करणार. क्लिक केल्याबरोबर आपल्याला जी पाहिजे ती फाईल ओपन झालेली आहे. आता ही फाईल होती ती ओपन झाली. म्हणजे इथं तुम्ही तुमच्या एखाद्या फाईलमध्ये वर्डच्या किंवा एक्सेलच्या, वर्डला पण या पद्धतीनेच करतात, तिथं तुम्ही या पद्धतीने लिहून ठेवू शकता, फाईल हायपरलिंक करून ठेवू शकता आणि पटापट आपल्याला चॅप्टर वाईज जरी नोट्स ऍक्सेस करायचे असल्या तरी त्या करता येणार आहेत. हा कंट्रोल के चा उपयोग आहे आपल्याला. आता कंट्रोल एल. कंट्रोल एल केलं तर काय होणार आहे पहा. आता मी करतो प्रत्यक्षात कंट्रोल एल. कंट्रोल एल. आता इथं काय झालं, कंट्रोल एल केल्याबरोबर क्रिएट टेबल हा ऑप्शन आला. म्हणजे टेबल क्रिएट करण्यासाठी कंट्रोल एल चा वापर केला जातो. आता सिंगल सेल काय टेबल करू शकत नाही, आपल्यालाही माहित आहे. मग तुम्ही काय करू शकाल की असा मोठा बॉक्स घ्यायचा असेल तुम्हाला, एवढे कॉलम्स आणि रोज, तर तुम्ही तसे सिलेक्ट करू शकताय आणि ओके म्हटल्याबरोबर फॉर्मॅट जे आहे ते टेबल फॉर्मॅट येईल बरोबर. ओके. तर अशा पद्धतीनं टेबल क्रिएट करायचं असेल तर कंट्रोल एल चा वापर केला जातो. मी कंट्रोल झेड केलं आणि टेबल घालवून टाकलं. ओके. आता त्यानंतरची जी की आहे ती कंट्रोल प्लस पी. ही तुम्हाला माहित आहे की आपण प्रिंटसाठीच वापरतो. कंट्रोल पी केलं की तुम्ही प्रिंट डायलॉग बॉक्सला जाताय. मी कंट्रोल पी केलं आता, त्यामुळे मी पी वर आलो, प्रिंट वर आलो. ओके. हे पहा ही वर्कबुक आहे आणि आता आपल्याला तिचं पेज प्रिंट करायला जायचं. मी कंट्रोल आणि पी प्रेस करतो. ओके. कंट्रोल पी न प्रिंट प्रिव्ह्यू कडे जाऊन आपण कुठला प्रिंट द्यायची असेल तर ती देऊ शकतोय. ओके. कंट्रोल पी नंतर कंट्रोल आर.
कंट्रोल आर में काय होते. कंट्रोल आर केला आता मी इथं. यापूर्वी आपण पाहिलं होतं की वरच्या सेलचे कंटेंट्स खालच्या सेलमध्ये येत होते, बरोबर. आता काय झालं, कंट्रोल आर केल्याबरोबर शेजारच्या सेलचे कंटेंट्स म्हणजे लेफ्ट साइडचे कंटेंट्स आहेत ते राईट साइड मध्ये पेस्ट झाले. एवढंच घडतंय कंट्रोल आर ला. त्यानंतर कंट्रोल यू. कंट्रोल यू हे आपल्याला अंडरलाईन साठी वापरलं जातं. कंट्रोल यू केलं की अंडरलाईन येणार आहे. ओके, आता हे घेतलं आपण, सेल सिलेक्ट केला कंट्रोलचा आणि कंट्रोल यू करूया. कंट्रोल यू केलं की या कंट्रोलला अंडरलाईन आलेली आहे. ओके, हा कंट्रोल यू अंडरलाईन साठी वापरला जातो. कंट्रोल व्ही आपल्याला जनरली माहितच आहे की कंट्रोल व्ही हा पेस्ट साठी वापरला जातो. पहिल्यांदा कंट्रोल सी करून घ्यावं लागतं. कंट्रोल सी केलं आणि नंतर मी आता या सेलवर कंट्रोल व्ही करतोय. आता हे जे कंटेंट्स आहेत ते इथं पेस्ट झालं. कंट्रोल सी आणि व्ही आपल्याला परिचितच आहे आपण. ओके, नंतर कंट्रोल डब्ल्यू. कंट्रोल डब्ल्यू केलं की काय होते पाहूया. कंट्रोल डब्ल्यू म्हटलं की आपलं जे वर्कबुक आहे ते क्लोज होणार आहे आणि फक्त आपण ज्या काही ऍक्शन्स केल्यात त्या सेव्ह करायच्या का नाही याच्यासाठी डायलॉग बॉक्स आलेला आहे. सेव्ह आणि डोंट सेव्ह आणि कॅन्सल. आता मी सेव्ह म्हटलं की हे वर्कबुक क्लोज होईल. ओके, मग ते पुन्हा ओपन करावं लागणार आहे. मी डोंट सेव्ह म्हणतो आणि सेव्ह करून ठेवतो कंटेंट्स पाहिजे तर. फक्त सेव्ह म्हटल्याबरोबर हे क्लोज होणार आहे वर्कबुक. म्हणजे ही जी कमांड होती आपल्याला कंट्रोल डब्ल्यू ती वर्कबुक क्लोज करण्यासाठी वापरली होती. तरीही न सेव्ह होता फाईल गेलेली आहे. ओके, आणि आपली पूर्वीची ब्लँक फाईल आहे. ओके, आता त्याच्यानंतर कंट्रोल झेड हे कशासाठी वापरलं जातं तर झालंच, आपण बऱ्याच वेळा घेतले अंडू साठी. नंतर कंट्रोल 5. एखादा शब्द लिहिला असेल आपण आणि कंट्रोल 5 केलं म्हणजे आपल्याला ज्या वेळेला एखाद्या शब्दावर काट मारायची असते त्यावेळेला आपल्याला कंट्रोल 5 करावं लागतं. म्हणजे बघा रेडीमेड फॉर्म्स असतात तिथं श्री, श्रीमती, मिस असं लिहिलेलं असतं. त्यातले एक दोन शब्द आपल्याला फॉर्म सुद्धा असा टाईप करायचा असतो की तो समजा आपल्याला टाईप करताना जे नको असेल ते खोडायचे, परंतु त्यांनी जे कंटेंट दिले ते सगळंच लिहायचं असेल तर आपण सुद्धा लिहिताना श्री, श्रीमती आणि मिस असं सगळं तिन्ही ऑप्शन्स लिहिणार. परंतु आपल्याला ज्यातला नको असेल त्याला कंट्रोल 5 करायचं आणि तो फॉर्म आपला जो काय असेल तो फॉर्म टाईप करायचा. म्हणजे त्यासाठी ही कंट्रोल 5 ची की वापरली जाते. आता मी या सेलवर आहे G10 वर. ओके, आता G10 वर आहे आणि मी ऍक्शन करतो आता कंट्रोल 9 ची. कंट्रोल 9 केलं. कंट्रोल 9 केल्याबरोबर काय पहा, रोचे नंबर वाचून पहा इकडं 9 आहे, 11 आहे, 10 गेला. मग 10 मध्ये आपण होतो. मी आता कंट्रोल झेड करतो परत. बघा 9, 10, 11 हे रो नंबर आहेत आणि सेल जिथं आहे म्हणजे आपला कर्सर जिथं आहे ओके तिथं मी काय करतोय कंट्रोल 9. कंट्रोल 9 केल्याबरोबर आपण 10 नंबरच्या रो वर होतो, तो रो हाईड झालेला आहे. म्हणजे रो हाईड करण्यासाठी आपल्याला कंट्रोल 9 चा वापर करावा लागतोय. पुन्हा कंट्रोल झेड करून ठेवतो. आता कॉलम जर आपल्याला हाईड करायचा असेल
तर कुठली, जसं आता रो हाईड केला, आता कॉलम हाईड करायचा असेल तर यासाठी आपल्याला कंट्रोल आणि 0 हे पहा HIJ बरोबर, आय आहे तो हाईड झालेला आहे इथं. ओके, आय कॉलम हाईड केलेला आहे इथला, हा दिसतोय तुम्हाला. ओके, आता आपण इथं सुद्धा जर कंट्रोल आणि 0 केलं की हा कॉलम सुद्धा हाईड होतोय. ओके, म्हणजे कंट्रोल प्लस 0 घेतलं आपण, लिहायचं राहिलं बराच, ठीक आहे. कंट्रोल प्लस 0 घेतलं त्यावेळेला आपण हाईड करून टाकलेलं, आणि 9च्या वेळेला रो आपण हाईड केला होता. यानंतर कंट्रोल शिफ्ट आणि कोलन असे 3 एकत्र आहे बघा. कंट्रोल शिफ्ट आणि कोलन, कंट्रोल शिफ्ट आणि कोलन टाकलं, मेसेज काय आला पहा, 7:02 म्हणजे टाइम येत. म्हणजे आपल्याला, आपण ऍप्लिकेशन देत असताना किंवा काही एखादं काम करत असताना आपल्याला जर टाइम सुद्धा जर तिथं नोट करायचा असला तर सरळ आपल्याला करायचे कंट्रोल शिफ्ट आणि कोलन, कंट्रोल शिफ्ट आणि कोलन. एवढं केलं की आपल्याला टाइम मिळतो. कोलन म्हणजे डबल डॉट असतात, माहिती आहे ना तुम्हाला, कोलनची. नंतर आपल्याला घ्यायचंय कंट्रोल सिंगल कॉम, कोलनच्या ऐवजी सेमी कोलन एक घेऊया. कंट्रोल आणि सेमी कोलन, कंट्रोल आणि सेमी कोलन, डेट दिली जाते. ओके, कंट्रोल आणि शिफ्ट आणि कोलन होतं पहिलं, हा असा होता, आणि कंट्रोल शिफ्ट आणि सेमी कोलन, कोलन सेमी कोलन, याला डेट येते आणि इथं टाइम येते. ओके, आता यानंतर कंट्रोल आणि सिंगल इनव्हर्टेड कॉमा टाकायचा. त्यासाठी एक आता फॉर्म्युला लिहायला लागेल मला. समजा 12 आहे, 10, इथं फॉर्म्युला केला मी, इज इक्वल टू कंट्रोल हा काय झाला, F9 प्लस G9 आहे, तो तसाच फॉर्म्युला इथं कॉपी झाला. कुठली की वापरली तर कंट्रोल शिफ्ट आणि हा इथं दिसत नाही, इथं फॉर्म्युला बार मध्ये आलाय, इथं डिस्प्लेला दिसला नाही. हा फॉर्म्युला बार मध्ये आहे बघा, दिसतोय इथं सिलेक्ट करताना दिसतोय. हा ऍक्च्युअली टाकला तर तुम्हाला फॉर्म्युला कॉपी होतो. आता आपल्याला रो हाईड करत होतो आपण आणि कॉलम हाईड करत होतो. आपल्याला समजा डिलीटच करायचं असेल तर काय करायचं, हा आय आहे आणि याच्यामध्ये आता आपण काहीतरी
22च्या पुढे मी 25 लिहून ठेवतो पाहिजे. नंतर इथं असताना मी कंट्रोल प्लस मायनस साइन प्लेस करतो. ऑप्शन आला पहा की तुम्हाला एंटायर रो डिलीट करायचा आहे का एंटायर कॉलम करायचा आहे. म्हणजे एंटायर रो किंवा एंटायर कॉलम तुम्हाला जर डिलीट करायचा असेल तर आपल्याला ही कमांड वापरायची. ओके, आता मी जर समजा कॉलम डिलीट करायचं म्हटलं हा आयचा तर हे 25 लिहिलेला आहे तर तो कंटेंट जाईल आपला. ओके, असं आय नवीन क्रिएट होणार पण तो कॉलम मध्ये जे कंटेंट होते तो कॉलम डिलीट झालेला आहे. ओके, म्हणजे इथं आपण वापरली कंट्रोल प्लस कुठली की वापरली तर मायनस साइन वापरलं हे. ओके, हे मायनस साइन वापरलं आपण. रो किंवा कॉलम डिलीट करायचा असेल तर तो डायलॉग बॉक्स येतोय त्याच्यातला आपल्याला रो किंवा कॉलम सिलेक्ट करता येतोय आणि मग तो डिलीट करून टाकायचा. आता जर आपल्याला आता हे कंट्रोल लिहिले आणि इथं शिफ्ट वगैरे लिहिले या दोघांच्या मध्ये आपल्याला एखादा कॉलम घुसवायचा किंवा रो घुसवायचा असेल तर म्हणजे इन्सर्ट करायचा असेल तर काय करायचं बघूया. तर कंट्रोल शिफ्ट आणि इक्वल टू साइन असं केल्याबरोबर इथं आपल्याला एंटायर रो एंटर करायचा आहे, एंटायर कॉलम ओपन इन्सर्ट करायचा का हा मेसेज येतोय. आपण एंटायर कॉलम म्हटलं की या दोघांच्या मध्ये एक कॉलम तयार होईल. ओके, अशा पद्धतीने. आता पुन्हा मी कंट्रोल मायनस करतो आणि एंटायर कॉलम जो आहे तो डिलीट करतो. इथं होतं कंट्रोल शिफ्ट आणि इक्वल टू साइन टेक्स्ट म्हणून झालं. ठीक आहे, ओके. रो कॉलम आपल्याला इन्सर्ट करायचा असेल तर त्याच्यासाठी याचा उपयोग होतोय. एखाद्याला बॉर्डर असेल तर ऑलरेडी बॉर्डर आहे आणि बॉर्डर काढून टाकायची असेल तर काय करायचं. कंट्रोल शिफ्ट आणि अंडरस्कोर हे बघा, कंट्रोल शिफ्ट आणि अंडरस्कोर वापरला. इथं पहिल्यांदा मी बॉर्डर मारलेली आहे आणि मला नंतर वाटलं की ह्याची बॉर्डर नकोय आपल्याला तर हा सेल सिलेक्ट करायचा, कंट्रोल शिफ्ट आणि अंडरस्कोर ही की प्रेस करायची. आता बॉर्डर निघून जाईल. कंट्रोल शिफ्ट आणि अंडरस्कोर त्यानंतर कंट्रोल आणि स्पेस बार तो वापरला तर काय होते. कंट्रोल आणि स्पेस बार कंट्रोल आणि स्पेस बार घेतल्याबरोबर काय घडलेलं आहे तर हा एंटायर कॉलमच सिलेक्ट झाला. ओके, एंटायर कॉलम सिलेक्ट करायचा असेल तर स्पेस बार आणि आता कंट्रोल शिफ्ट आणि स्पेस बार असं वापरायचं असेल आपल्याला. कंट्रोल शिफ्ट आणि स्पेस बार
हे 3 वापरले एका वेळेला. काय घडलं? कंट्रोल ऑल सारखं झालेलं आहे. ओके, एंटायर वर्कबुक ऍक्च्युली सिलेक्ट होतात, त्याच्यात शीटच एक आहे त्यामुळं, पण एंटायर वर्कबुक सिलेक्ट होते ती. कंट्रोल शिफ्ट आणि स्पेस बार. आता आपण इथं एन ओ वर आहे, O15 मध्ये आहे. O15 मधून आपल्याला समजा डायरेक्टली होमला म्हणजे पहिल्या A1 ला जायचं असेल तर कंट्रोल आणि होम की प्रेस करायची. कंट्रोल प्लस होम की प्रेस केली की आपण A1 ला जातो कधी पण. ओके, डायरेक्टली कुठेही असा तुम्ही, आपण काम करत लांब अंतरापर्यंत गेलोय आणि पहिल्या सेलला जायचं असेल तर कंट्रोल प्लस होम की प्रेस करावी लागेल. आता कंट्रोल शिफ्ट आणि टॅब. सर एकदा परत सांगा. कंट्रोल प्लस होम. हा, एक मिनिट लिहितो इथं म्हणजे कळेल. गो टू A1. कंट्रोल प्लस होम म्हणजे इथं इन्सर्ट, डिलीट, एंड, होम, पेज अप आणि पेज डाऊन या की आहेत की नाही, 6 कीज. तिथं होम की आहे बा. तर कंट्रोल आणि ती होम की दाबल्याबरोबर आपण A1 ला जातो बरोबर. आता कंट्रोल शिफ्ट आणि टॅब आलं. फक्त टॅब म्हटलात तर, फक्त टॅब असेल तर पहा काय घडतं. टॅब दाबला तर आपण एक सेलनं पुढे जातो, म्हणजे एका कॉलमनं पुढे जातो. एक सेलनं एका कॉलमनं पुढे जातो आपण. आता कंट्रोल शिफ्ट आणि टॅब. असे 3 एका वेळेला प्रेस करूया. काय झालं? आपली शीट वर्कबुक जी होती ती बॅकला गेली आणि दुसरी जी ओपन होती ती वरती आली. 2 वर्कबुक तुम्हाला इथं म्हटलं मगाशी मी की 2 ओपन आहे तिथं, बरोबर. ऑनलाईन टीचिंग आणि VCK 15. आता यातली आपण या VCK 15 वर काम करत होतो. आता ऑनलाईन टीचिंग ही वरती आलेली आहे. आता परत तीच ऍक्शन केली तर आपोआप 2च वर्कबुक असतील तर आपण परत ती पहिलं काम करत होतो ती शीट, तीच वर्कबुक वरती येईल. 3 असते तर नेक्स्टला जाईल, नेक्स्ट वरनं परत 3 असतील तर परत पहिल्याला येईल, नंतर दुसऱ्याला, तिसऱ्याला, परत पहिल्याला, असं जाईल. ओके, आता आपण पुन्हा की दाबूया. कंट्रोल शिफ्ट आणि टॅब दाबतो. हे दाबल्यानंतर प्रिव्हियस वर्कबुक येते. आता कंट्रोल शिफ्ट आणि F. कंट्रोल दाबलेला आहे, शिफ्ट आणि F दाबतो. कुठला डायलॉग बॉक्स आला तुमच्या लक्षात आला असेल? फॉर्मॅट सेल. आणि फॉर्मॅट सेल मधला पण कुठला आला तर फॉन्ट आला. लक्षात, म्हणजे F चं मिनिंग फॉन्ट साठीच आहे. लक्षात, म्हणजे तुम्हाला फॉन्ट कुठला ठेवायचा आहे तो इथं जाऊन चेंज करत बसण्यापेक्षा कंट्रोल शिफ्ट F दाबल्याबरोबर लगेच तुम्हाला फॉन्ट पण येतोय, पुन्हा टाईप कुठला पाहिजे तो पण येतोय, त्याची साईज काय पाहिजे ती पण येते. इथं स्ट्राईक थ्रू करायचं असेल, मगासारखी अंडरलाईन पण करायची असेल, म्हणजे सॉरी काय म्हणतो आपण त्याला, स्क्रॅच करायचं असेल तर ते पण येते. असं सगळे एका वेळेला तुम्हाला मिळणार आहे, बरोबर. त्याच्यासाठी कंट्रोल शिफ्ट आणि फॉन्टसाठी, ऍक्च्युली फॉन्टला तुम्हाला काय करायचं असेल तर कंट्रोल शिफ्ट F दाबा. आता वर्कबुक मध्ये बरंच काम करत असताना आपण काही वेळेला हे काय ते काय असं लिहायचं असेल. आता मी इथं
काय केलेलं आहे, प्रिव्हियस वर्कबुक फॉन्ट वगैरे हे इथं मी बाजूला लिहिलंय. याच्याऐवजी तुम्ही असंही करू शकता की Ctrl+9 म्हणजे काय घडतं, बरोबर की नाही, किंवा इथं Ctrl+N म्हणजे न्यू वर्कबुक, बरोबर. तर आता इथं आपण काय करतो, असं या बाजूला कमेंट लिहितो, बरोबर. आता इथं लिहिले बघा सेकंड की, फॉर एक्झाम्पल कमेंट म्हणून टाकलेलं आहे. म्हणजे असे कमेंट्स लिहिलेली असतात काही वेळेला. कमेंट कसं लिहायचं माहिती आहे ना तुम्हाला. इथं गेलो आपण, इन्सर्ट मध्ये असणार आहे कमेंट, नाही आलं तर इथं राईट क्लिक करा. राईट क्लिकला इन्सर्ट कमेंट हा ऑप्शन आहे. ओके, तो आल्यानंतर आपण हे कशासाठी वापरतो, तर आपण लिहिलं Ctrl+O म्हणजे ओपन, असा त्याचा मिनिंग आहे. समजा ते लिहून ठेवलं तर असं लिहिण्याच्या ऐवजी फक्त इथं गेलं की कळेल हे काय आहे. तर कंट्रोल आणि ओ वापरला तर वर्कबुक ओपन होतं, ओपनचा ऑप्शन येतो, ओपन मेनू येतोय, बरोबर. असं त्याचा अर्थ आहे. आता प्रश्न आपला असा आहे की या वर्कबुक मध्ये किती ठिकाणी कमांड आहेत, म्हणजे सॉरी कमेंट्स लिहिलेले आहेत, ते जर आपल्याला शोधायचं असेल तर कंट्रोल शिफ्ट आणि ओ, कंट्रोल शिफ्ट आणि ओ या 3 की दाबायच्यात आपल्याला. ओके, आता 3 की मी प्रेस करतो, कंट्रोल शिफ्ट आणि आता बरोबर कर्सर कुठे गेला आपला, पहा या 2 सेलला त्यानं सिलेक्ट केलं की या 2 ठिकाणी कमांड आहेत, सॉरी कमेंट्स आहेत. तर जिथं कमेंट्स आहेत या वर्कबुक मध्ये कुठं ते दाखवण्यासाठी आपल्याला ही कमांड वापरायची, कंट्रोल शिफ्ट आणि ओ. म्हणजे काही मेसेज आपण लिहून ठेवले असले तर ते आपल्याला लगेच सापडणार आहेत. हे नेहमीच्या की आहेत, कंट्रोल आणि अप एरो, डाऊन एरो हे तुम्हाला माहितच आहे खरं तर, तुम्ही सहजासहजी वापरता. अप एरो, अप एरो आहे, डाऊन एरो आहे. आता कंट्रोल आणि अप एरो दाबल्यानंतर काय घडणार आहे बघा, हे वर जातोय पेज न. ओके, आपण वर सरकतो आणि डाऊन एरो न आपण खाली येतोय. ओके, या पद्धतीनं कंट्रोल, पुन्हा लेफ्ट एरो पण आहे आणि राईट एरो पण आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुढे मागे सरकता येते. जिथं कंटेंट्स आहेत तिथं जम्प घेता येते लगेच. ओके, आता मी कंट्रोल आणि सगळे 4 एरो प्रेस केले होते, त्यावेळेस वर्कबुक मध्ये खाली वर डावीकडे उजवीकडे आपल्याला मूव्ह होता येतं. हे सगळेच एरो बद्दल सांगितले एकाच वेळेला. कंट्रोल आणि एंड दाबलं, एंड की आहे इथं 6 ज्या की सांगितल्या तुम्हाला, इन्सर्ट, होम, पेज, डिलीट, एंटर, एंड आणि पेज डाऊन, त्यापैकी कंट्रोल आणि एंड. ओके, कंट्रोल एंड दाबलं, कंट्रोल होम दाबलं, परत कंट्रोल एंड. ओके, काय होतंय, पेजच्या एंडला येतोय फक्त आपण. पेजच्या एंडला. ओके, म्हणजे डिस्प्ले जे होते पेज त्याच्या एंडला जातो आपण ह्याच्यात कंट्रोल एंड न. आता महत्वाची की आहे ती म्हणजे अल्ट. अल्ट की प्रेस केल्याबरोबर काय होते पहा, अल्ट की फक्त प्रेस केली मी, परत एस्केप करतो, परत अल्ट की प्रेस करतो. अल्ट प्रेस केलं की तुम्हाला सगळे ऑप्शन्स तिथे दिसायला लागतात. बरोबर, आणि अल्ट दाबल्यानंतर तुम्हाला एफ दाबलं तर काय होईल, एच दाबलं प्रेस केलं तर काय होईल, एन ला काय होईल. ओके,
नंतर एन, बरोबर, नंतर एन, नंतर आता समजा टी पाहिजे, टेबल टी, आता टेबल लावलो आपण आणि हे टेबल क्रिएट होणार आहे. झालं तयार. ओके, काय काय केलं, फक्त अल्ट की प्रेस केली, अल्ट की प्रेस केली की सगळे ऑप्शन्स इथं, त्याची लेटर्स कोणती आहेत ती म्हणजे माऊस न धरता आपल्याला करायचे, म्हणून त्याचे सगळे ऑप्शन्स इथं आपल्याला डिस्प्ले झालेत की कुठली की दाबायला लागेल. तुम्हाला रिव्ह्यूला जायचं असेल, डेटाला जायचं असेल, व्ह्यूला जायचं असेल, फॉर्म्युलाला जायचं असेल तर कुठल्या ऑप्शन की दाबायची ती. ओके, आता फॉर्म्युला समजा एम वर आहे तर एम प्रेस केलं, फॉर्म्युले आले, फॉर्म्युला बार. ओके, त्याच्यामधला कुठला फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे, समजा नेम रेंज म्हटले किंवा नेम मॅनेजर म्हटले म्हणजे त्याला एन आहे, तर एन ला प्रेस केल्याबरोबर आपल्याला नेम मॅनेजर इथं ह्याच्यामध्ये एक आहे नेम केलेली रेंज, ती इथं डिस्प्ले झालेली आहे आपल्याला. ओके, म्हणजे अल्ट की फार उपयोगी आहे. जशी अल्ट की प्रेस केल्याबरोबर आपल्याला कोणती की पुढे नंतर प्रेस करायची ते आपल्याला व्हिज्युअलाइज होते, आणि ती प्रेस केली की त्याच्या पुढची कुठली करायची ते पण आपल्याला कळते. हा मोठा प्लस पॉइंट आहे तसा अल्ट कीचा. आता अल्ट आणि पेज डाऊन केलं, अल्ट पेज डाऊन, ओके, तर काय घडलं, अल्ट पेज डाऊनला राईट साईडला आपण मूव्ह झालो आणि पेज अपला वरचं क्लिपबोर्ड सिलेक्ट होतोय त्यामुळं राईट साईडला, म्हणजे अल्ट आणि पेज डाऊन आणि अपला आपण हॉरिझॉन्टली मुवमेंट होते या स्क्रीनची. हे जे वर्कबुकचं हे पेज आहे ते हॉरिझॉन्टली मूव्ह होते. अल्ट आणि पेज अप डाऊन, पेज अप डाऊन म्हणजे ऍक्च्युली काय घडलं पाहिजे, वर खाली, पण वर खालीच्या ऐवजी म्हणजे व्हर्टिकली, तर व्हर्टिकलच्या ऐवजी हॉरिझॉन्टली अल्ट की न दाबलं तर ते हॉरिझॉन्टली मुवमेंट होते. आता कंट्रोल आणि F2, कंट्रोल F2 न सुद्धा प्रिंट प्रिव्ह्यू मिळतोय आपल्याला. ओके, त्यानंतर कंट्रोल आणि F1, कंट्रोल आणि F1 काय घडलं, वरची जी रिबन होती ती रिबन हाईड झाली, परत मी कंट्रोल F1 केला, रिबन डिस्प्ले झाली. म्हणजे इथं आपण जाऊन जे ऑप्शन्स आहेत की ऑटो हाईड रिबन, शो टॅब्स किंवा शो टॅब्स अँड कमांड्स, बरोबर नाही, तर ऑटो हाईडला आपण लावून ठेवतो नेहमी खरं तर, किंवा आपल्याला शो टॅब्स आणि कमांडला जास्त सोपं जातं की ऑटो हाईड केलं तरी आपलं लक्ष विचलित होतं, म्हणून आपण शो टॅब्स वर राहतो बऱ्याचदा. ओके, आणि त्यातूनही तुम्हाला नको असेल टॅब्स, बऱ्याचदा खाली काम भरपूर करायचे, त्यावेळेला स्क्रीन मोठी पाहिजे असेल, रोज पेज मोठं पाहिजे असेल, तर आपल्याला कंट्रोल आणि F1 करावं लागेल. ओके, आता अल्ट F आणि T या 3 की घेतल्या, अल्ट F आणि T या 3 की प्रेस करायच्यात आपल्याला. अल्ट F आणि T, FT जवळजवळ आहे त्यामुळे एका हाताने अल्ट दाबलं, दुसऱ्या FT दाबतोय. हा एक महत्वाचा डायलॉग बॉक्स आहे बघा, एक्सेलचे ऑप्शन सरळ ओपन होतात आपल्याला, म्हणजे आपण फाईल मेनू मध्ये जाऊन तिकडं ऑप्शन बदलणार, इथं बॅकला जाणार, फाईलला जाणार, तिथं बॅकला जाणार, त्याच्यामधले ऑप्शन्स निवडणार, त्याच्याऐवजी अल्ट F आणि T दाबल्याबरोबर डायरेक्टली आपल्याला ऑप्शन्स इथं अवेलेबल होतात. ओके, आता समजा फॉर्म्युला आहे तर अनेबल वगैरे इथं ऑटोमॅटिक, बऱ्याचदा काय होतं बा, मॅन्युअलला क्लिक पडलं समजा फॉर्म्युल्यामध्ये, तर
इथं मॅन्युअलला क्लिक पडलं आणि तुम्ही ओके म्हटलात, आणि एखादा फॉर्म्युला लावला आपण. दहा अधिक 12 बरोबर 22. आता 10 अधिक 8 बरोबर किती आलं उत्तर बघा. 10 अधिक 8 बरोबर 22च आले. तुम्ही म्हणाल फॉर्म्युला बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, फक्त प्रॉब्लेम कशात आला तर आपण जो ऑप्शन मध्ये फॉर्म्युला मॅन्युअल केला तर तो काय करायला पाहिजे, फॉर्म्युला आपल्याला ऑटोमॅटिक करायला पाहिजे. कॅल्क्युलेशन ऑप्शन इथं गेलो आपण फॉर्म्युल्यामध्ये, कॅल्क्युलेशन ऑप्शन इथं जाऊन जर इथं ऑटोमॅटिक केलं, इथं मॅन्युअल पडलंय बघा आपल्या ऑप्शन मध्ये, आता मी चेंज केलं होतं ते इथं तुम्हाला ऑटोमॅटिक करावं लागेल. ओके, आणि हे नेहमी ऑटोमॅटिक राहील याची दक्षता घ्यायला लागते आपल्याला. ओके, आता बरोबर आलं हे. आता तुम्ही पुन्हा जरी चेंज केलं इथं तरी ऑटोमॅटिकलीच अपडेट होणार आहे डेटा. ओके, त्यामुळे हा एक फायदा होतो याचा. ऑप्शन एक्सेल ऑप्शन डायरेक्ट मिळाले तर आपल्याला. आता एखाद्या सेलमध्ये आपला कर्सर असेल इथं आणि एंट्री करायची असेल याच्यामध्ये, तर आपण काय करतो, मी 2-3 पर्याय सांगितले होते तुम्हाला. एक म्हणजे फक्त इथं सेल सिलेक्ट केलाय आणि स्पेस बार दाबला तरी आपण डेटा एंटर करायला आत जाऊ शकतो, हा एक भाग आहे. दुसरा भाग इथं फॉर्म्युला बार मध्ये जावा आणि क्लिक करा. ओके, तरी तुम्ही इथं डेटा एंटर करू शकणार आहे. ओके, आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आताचा F2. तर F2 जरी प्रेस केलं तुम्ही डायरेक्टली एखाद्या सेलमध्ये तुम्ही आहे आणि F2 प्रेस केलं तरी तुम्ही डेटा एंट्री करण्यासाठी त्या सेलमध्ये सिलेक्ट होऊ शकताय. ओके, इथं आता मी टाईप केलं म्हणजे फक्त F2 प्रेस केलं की आपण सेलमध्ये इन होतोय डेटा एंटर करण्यासाठी. अल्ट HH ही एक कमांड बघा. अल्ट HH डायरेक्टली कलर बॉक्स ओपन होतो. म्हणजे इथल्या याला तुम्हाला जर काही कलर करायचा असेल, फिल करायचा असेल, तर फिल कलर करायचा असेल तर सगळ्यात सोपा मार्ग की अल्टर HH केलं की कलर येतोय आणि तुम्हाला जो पाहिजे तो कलर तुम्ही फिल करू शकणार आहे. ओके, इथं रेड केला, इथं येलो केला, कलर फिल करण्यासाठी. आता अल्टर HB ही सेल सिलेक्ट केली, अल्टर HB तर लगेच ते येते की कुठली बॉर्डर पाहिजे. अलग लक्षात, ऑल बॉर्डर्स पाहिजे, ओके केलं, इथं याला ऑल बॉर्डर्स पडले. अल्टर HB दोन कधी कधी लिहायचं राहून जाते. हे शेअर करेल मी फाईल तुम्हाला, काय प्रॉब्लेम. अल्टर HB होते बोल्ड करण्यासाठी, सॉरी बॉर्डर करण्यासाठी. ज्या वेळेला आपल्याला एंटायर रो सिलेक्ट करायचा असतो शिफ्ट आणि स्पेस बार मारायचा, त्यावेळेला एंटायर रो सिलेक्ट होतो आणि मग नंतर तुम्हाला हाईड करायचं असेल किंवा डिलीट करायचं असेल तरी करू शकता. तो एक भाग आहे. अल्टचे भरपूर ऑप्शन्स आपण मगाशीच पाहिले की अल्ट प्रेस केलं की F दाबलं तर फाईल मेनू, H दाबलं तर हे एवढे पण आणखी कीज आहेत त्या. म्हणजे अल्ट प्लस F म्हणजे फाईल, H म्हणजे होम, N म्हणजे इन्सर्ट. ओके, ड्रॉ असेल तर जे आहे, इथं पेजला P, हे सगळे ऑप्शन्स आहेत. हे एवढे कंट्रोल की परत आणखी तयार होणार. अल्ट प्लस या, आणि त्याच्यामध्ये प्लस करायचं असेल तर याला आपण गेल्यानंतर पुढचा जो ऑप्शन येईल तो.
फॉर्म्युला टाईप करायचा असेल आणि आपल्याला त्याचा हा डायलॉग बॉक्स पाहिजे असेल की कुठली फंक्शन लिहायची किंवा काय आणि ती कशी असते स्टडी करून लिहायची असेल तर आपल्याला Alt प्लस F3 ही की दाबावी लागेल. तर 60-70 तरी मी तुम्हाला कंट्रोल कीज सांगितले आहेत. अजूनही काय असतील परंतु म्हणजे साधारण 100-125 पर्यंत जातात, परंतु त्या रिपीटेडली दिलेल्या गेलेल्या आहेत की ऑल्ट दाबल्यानंतर एवढे ऑप्शन्स येतात वगैरे एकाला जास्त प्रमाणात. तर मिनिमम आपल्याला किमान 25-30 तरी कीज नेहमी जरी वापरात येणाऱ्या लक्षात राहिल्या तरी आपलं काम वेगानं होणार आहे. आणखी काही शंका असेल तर विचारा आणि उद्या काय घ्यायचं ते पण सांगा मला, म्हणजे